तर विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष गुड्डेवर आपलं स्वागत करते विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपण आज नवोदयचा स्वाध्याय क्रमांक 4.1 पाहणार आहोत. हा दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रियावर आधारित आहे. इथे आपण पहिला प्रश्न पाहू. 144.144 ला 12ने भागल्यास भागाकार येतो. तर आपण हा भागाकार करू. 144.144 पहा. 12 भागाकार देताना आपल्याला काय करायचंय, ह्या सुरुवातीच्या एका एका संख्येलाच भागाकार द्यायचा, दोन दोन संख्येला लगेच द्यायचा नाही. ह्या एकला आपण जेव्हा भागाकार करतो, ही एक ही संख्या 12 पेक्षा लहान आहे. जेव्हा जेव्हा ही इतरची संख्या भागाकार करतो त्याच्यापेक्षा लहान असते, तेव्हा आपण लिहितो इथे 0. ठीक आहे, आणि वरी पण लिहितो 0. ठीक आहे. एका संख्येलाच भागाकार द्यायचा एका वेळेस. एक मधून 0 गेला, एक उत्तर येतं. त्याच्यानंतर पुढची संख्या घेतली, इथे 12 1 12, वरी 1 1, वजाबाकी करावं लागेल, 2 येतील. त्याच्यानंतर इथे 12 2 24. त्याच्यानंतर आपल्याला इथे दशांश असल्यामुळे त्याच्यानंतरची पुढची संख्या आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला दशांश द्यायचा आणि त्याच्यानंतर पुढची संख्या आहे ती पुढची संख्या जशाला तशी घ्यायची. आता हा अंक 12 पेक्षा लहान आहे. मग आपल्या इथे जेव्हा जेव्हा हा अंक भागाकार देतो त्याच्यापेक्षा लहान असतो, आपण तेव्हा आपण काय करतो, इथे 0 लिहितो आणि इथे पण 0. वजाबाकी करू. त्याच्यानंतर पुढचा अंक लिहूत आपण 4, इथे 12 येईल. इथे 12 1 12, वजाबाकी करा, 2 आले. त्याच्यानंतर पुढचा अंक घेऊत आपण 12 2 24, इथे आले 2, वजाबाकी केली 0. आता जर इथे पाहिलं तुम्ही ह्या प्रश्नामध्ये, तर हे उत्तर झालं आपलं 12.012. जर इथे पाहिलं तर ह्या झिरोला काहीच व्हॅल्यू नाही, पण ह्या झिरोला लई व्हॅल्यू आहे. ठीक आहे, म्हणजे हे काउंट होती, हे आपल्याला विचारात धरायचं नाही. मग उत्तर झालं आपलं 12.012. असं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक कोणत्या भेटते पहा. 12.012 आपल्या पर्याय क्रमांक बी मध्ये भेटते. पुढचा प्रश्न घेऊत आपण. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे, सोडवायचं आहे. 0.4 भागिले 0.04 अधिक 0.04 भागिले 0.4. ठीक आहे, प्रश्न लिहून घेतला ना. आता आपल्याला याला सोडवताना काय करायचं पहा. इथे पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे, तर मी पॉईंटच्या नंतर 2 ठेवतो, कारण इथे खाली छेदस्थानी पण पॉईंटच्या नंतर 2 आकडे. समोर झिरोला लिहिला तर त्याचा काही फरक पडत नाही. मग इथे पण मला पॉईंटच्या नंतर 2 आकडे करायचे, कारण इथे पॉईंटच्या नंतर 2 आकडे आहेत. आता मी काय करेल विद्यार्थी मित्रांनो, हे पॉईंट मी काढून टाकेल. ठीक आहे, मग हे उत्तर हे काय आलं, 0.40 हे पॉईंट काढल्याच्या नंतर 0.04 आणि 0.40. आता एवढं लक्षात ठेवा, इकडचे जे 0 असतात त्याला काही व्हॅल्यू नसतात. ठीक आहे, इकडचे 0 पॉईंट नसल्यावर काही व्हॅल्यू नसते, पॉईंट असल्यावर व्हॅल्यू असते. तर हे 40 झाले छेद 4, हे 4 झाले छेद 40. व्यवस्थित करूत आपण. याला भागाकार दिला, तुम्हाला उत्तर येते 10 येते. ओके, 4 10 40. ठीक आहे, पण हे 40ला 4ला 40 न भागायचं, तर ते कसं करायचं पहा. बऱ्याच जणाला प्रॉब्लेम येतो. तर ही संख्या 40 पेक्षा लहान असल्यामुळे मी काय सांगितलं, जेव्हा जेव्हा तर ही भाज्य संख्या जेव्हा
लहान असते भाजक संख्येपेक्षा, तेव्हा आपण इथे 0 लिहायचा आणि इथे पण 0 लिहायचा. वजाबाकी केली 4 आली. तर इथे पुढे काहीच नसल्यामुळे आपल्याला इथे दशांश द्यायचा आहे आणि इथे 0 लिहायचा. मग 40 एक 40. ठीक आहे. मग हे उत्तर येईल 0.1. 10 मध्ये 0.1 मिळवल्यावर आपल्याला उत्तर येते 10.1. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं आहे. काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण अजून व्यवस्थितपणे करू. 0.1 म्हणजे 0.10. आता पहा, याच्या समोर 0 जर लावला तरी काही फरक पडत नसतं. ठीक आहे. याच्या समोर तुम्ही 0 लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, आपल्या ह्या सर्वांची बेरीज करायची. ठीक आहे. ह्या सर्वांची बेरीज करायची. तर इथे हे पहा, अंक मी लिहून देतो. 6.666 अधिक 6.66 अधिक 6.06. या सर्वांची बेरीज करायची विद्यार्थी मित्रांनो. हे पॉइंट लिहायचे, दशांशच्या इकडची संख्या इकडे लिहा आणि पलीकडच्या संख्या इकडे पलीकडे लिहा. दशांश इथलची संख्या इथे लिहा, दशांश अलीकडे अलीकडे आणि पलीकडची पलीकडे. दशांशला दशांश, दशांशच्या इकडची इकडे आणि पलीकडची पलीकडे. आता काय करायचं, आपल्याला बेरीज करायची. 6 साई 12 साई 18 8 लिहायचा. हातचाला 1, 12 ने 13 3, हातचाला 1, 12 18 आणि 1 19. हे जिथे दशांश होता तिथे दशांश लिहायचा. उत्तराला 19.386. 19.386 जर आपण इथे पाहिलं पर्यायामध्ये, तर पर्याय क्रमांक आपल्याला बी येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, आता आपल्याला 154 गुणिले 18 दिलं 2772. आता 27.72 भागिले 1.8 चे मूल्य काय असेल? तर मी नेहमी सांगतो की हे पाहू नका, डायरेक्ट भागाकार करा, तुम्हाला उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. आता हे उत्तर करताना काय करायचं, काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. 27.72 भागिले म्हणजे मी असं लिहू थोड्या वेळासाठी. ठीक आहे. आता पॉईंटच्या नंतर इथे एक आकडा आहे, एक अंक. आता हा आपल्याला काढायचा असेल, ठीक आहे, हा काढून टाकायचा असेल किंवा हा आपल्याला दशांश एक अंकाने इकडच्या साईडला नेऊ, मग ही संख्या काय झाली, 18 झाली. ठीक आहे. हा पण दशांश आपल्याला इकडं एक अंक न्यावा लागेल, फक्त एकच अंक, कारण इथे एकच दशांश असल्यामुळे एक दशांश आपण इकडे नेला आणि हा पण आपल्याला एक अंकानंतर दशांश न्यावा लागेल. मग आपला जो अंक होईल 277.72. आता 277.2 ला आपल्याला भागाकार द्यायचा 18. आता सुरुवाती संख्या ही 18 पेक्षा लहान आहे, तर आपण इथे 0 लिहू, इथे 0 लिहू. पुढचं 7. आता हे 27 ला 18 भागिले 18 एक 18 लिहावं लागेल आपल्याला, इथे 1 लिहावं लागेल. वजाबाकी केली, जात नाही, याच्यातला 1 कमी केला, इथे घेतला. 18 मधून 17 मधून 8 गेले, 9 राहिले आणि हा 0. हे 97 झाले. ठीक आहे. 18 पंचे 90, इथे 5 येतील, वजाबाकी केली 7 येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर दशांश नंतर पुढचा अंक आहे, त्याच्यामुळे इथे दशांश द्यावा लागेल आणि हा पुढचा अंक 1872. हे 0 आहे. आता हे उत्तर आलं 15.4 उत्तर आलेलं आहे. 15.4 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न आहे 7.2 अधिक 4.8. ठीक आहे. म्हणजे 7.2 आपल्याला याची बेरीज करायची. ठीक आहे. आधी बेरीज करून घ्यायची, गुणाकार नाही, ते बेरीज आहे म्हणून बेरीज करून घ्यायची. हे झाले 0,
हातचाला 1 आणि हे झाली 12.0. मग वरचा जो अंश आहे त्याचं उत्तर आलं 12.0. हे दशार्थाचं ठेवतो आपण आणि खाली आलेलं आहे 5.6 वजा 3.2. वजाबाकी करा, दशांशला दशांश जे खाली आलेलं आहे 2.4. 12.0. आता इथे पण पुन्हा लिहितो मी 12.0 2.4. आता इथे जर पाहिलं दशांश अलीकडे एक अंक आहे, इकडे पण दशांश अलीकडे एक अंक आहे. हा दशांश आपल्याला इकडे न्यावा लागेल, एक एक नेऊ शकतो दोन्हीकडे एक एक असल्यामुळे, किंवा दशांश काढून टाका. मग आपली संख्या काय येईल 120 भागिले 24. आता 24च्या पाड्यात 120 येतात 5 नंबरला, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 5. ठीक आहे, याचं उत्तर 5 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला. प्रश्नाची उत्तर फार सोपे आहेत, फक्त व्यवस्थित आपल्याला पद्धती माहित पाहिजे कशा सोडवायचे. आता हे प्रश्न आहे 0.3 अधिक 0.5 भागाकार 0.2 अधिक 0.3. त्याच्यानंतर आपल्याला भागाकार लिहायचा 0.2 भागिले 0.5. व्यवस्थित याचं झाल्याच्या नंतर आपण काय करू 0.3 अधिक 0.5. मग 3 आणि 5 काय झाले 8, म्हणजे 0.8 उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं 0.2 अधिक 0.2 याला 0.5. आता याला भागाकार द्यायचा 0.2, याला द्यायचा 0.5. आता पहा, ज्या संख्येला त्या संख्येनं भागाकार दिला तर उत्तर काय येते 1, आहे की नाही. उत्तर येते 1. किंवा आपण असंही करू शकतो, भागाकाराचा गुणाकार करताना आपल्याला काय करायचं, हे 0.8 हे भागाकाराचा गुणाकार करताना खालचं जाते वरी आणि हे वरचं जाते खाली. म्हणजे इथे याला गुणाकार करायचा असेल तर हा खालचा जातो वरी 0.5 आणि याला भागाकारला गुणाकार करायचा असेल तर हा जातो खाली. आता गुणाकार भागाकार आहे, बेरीज वजाबाकी असली तर आपण पॉईंट कट केली नसते. गुणाकार आहे त्याच्यामुळे जिथं जिथं पॉईंट आहे एक नंतर इथे पॉईंट आहे, इथे पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, इथं पॉईंट आहे, ते कटून गेलं. उत्तराला 8 गुणिले 5, 5 गुणिले 2. हे 5 कटले, बे का बे, 2च्या पाड्यात 1 नंबरला, 2च्या पाड्यात 4 नंबरला. उत्तर आला 4. 4 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. त्यानंतर पुढचा आहे आपल्याला बेरीज करायची विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्वांची. तर मी काय करतो, इथे दशांश लिहून ठेवतो. दशांशच्या इकडची संख्या इकडे लिहू आणि पुढची संख्या पुढे लिहू. दशांशला दशांश लिहू, दशांश इकडची इकडे आणि दशांश इकडे आहे तो इथे आणि इथे. थोडं मोकळं लिहायचं आपल्याला. दशांशच्या इकडची संख्या इकडे, दशांश द्या, दशांशच्या इकडची इकडे 0.06. दशांशला दशांश, दशांश इकडची इकडे हे 6. दशांश पलीकडची संख्या व्यवस्थित लिहायची मान्य करून 6 6 6 0 0 6. त्याची बेरीज करायची आपल्याला. इथे 6 ला 6, इथे 6 ला 6, इथे 0 देऊ शकता दशांश असल्यामुळे काय हरकत नाही. तुम्हाला द्यायचे तर नाही दिलं तरी काही फरक पडत नसतो. इथे 6 ला 6, कसा आहे दोन्ही 12 ला 2 हाताला 1, हे 12 18 24 आणि 25 ला 5 हातचाले 2, 6 2 8. जिथे दशांश होता तिथे दशांश द्या. उत्तराला 85.2 6 6 6 85.266 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आपला. इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं की असा जर प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट भागाकार करण्यावरच विश्वास ठेवा तुम्ही. म्हणजे हा प्रश्न होईल 41.30 भागाकाराच्या ठिकाणी लिहा 1.5.
आता पॉईंटच्या नंतर एक आकडा आहे, हा पॉईंट कट करून टाका आणि हा दशांश इकडे न्या, म्हणजे इकडचा इथे नेला एक पॉईंट इकडे गेला, एक पॉईंट इथे गेला, म्हणजे झालं हे 413.4 झाले आणि इथं 175. 175चा टेबल करून आपल्याला करावं लागेल. 175चा टेबल करून तुम्ही उत्तर केलं, तुमचं उत्तर चुकणार नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला करायचं तर वेगळ्या पद्धतीनेही याला सॉल्व्ह करू शकता. याला 5 न भाग देऊ शकता. आता 175 एके 175, 175 दोन्ही 350 येईल, 525 येईल इथे आणि ते 700 येईल. ठीक आहे. 875, 1050, 1050. आता आपण पाहूच की कुठे कुठे गरज पडते. आता हे पूर्ण जी संख्या आहे तिथे डायरेक्ट आपल्याला 413ला भाग देताना मी डायरेक्ट 350च येतो. ठीक आहे. 350चा नंबर आला 2 नंबरला. ठीक आहे. वजाबाकी करायची, इथे 3 आला, इथे 1 आला. आता हा जो अंक आहे तो दशांशच्या नंतर आहे, त्याच्यामुळे इथे दशांश द्यावं लागेल आणि इथे 7 लिहावं लागेल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इथे पाहिलं 3 नाही, इथे काहीतरी चुकतं, इथे 6 आहे. आता 637 म्हणलं तर आपल्याला 525 लिहावं लागेल. 525चा नंबर आला 3. आता याच्या पुढे करायची गरजच नाही आपल्याला. उत्तर आलं 2.3 आणि जर तुम्ही असं जर उत्तर पाहिलं 2.3, इथं 23 आहे, इथं 236 आहे, इथं 0 आहे, इथं 2.3 एकाच मध्ये आहे. म्हणजे पूर्ण उत्तर करायची ही आपल्याला आवश्यकता नसते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. 2.3 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 4.1 संपवलेला आहे. व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल, शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला पुढचा व्हिडिओ जो राहणार आहे तो 4.2 वर राहणार आहे. तो पण पहा. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.